फ्रेंड्स, तुम्ही सर्व कसे आहात? तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी माझ्या YouTube चॅनलवरती. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू सो मच. आणि मी आधीचा व्हिडिओ जर बघितला असेल त्यासाठी सुद्धा थँक्यू. आणि जर नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला. आणि मी जे व्हिडिओ अपलोड करते मला त्याच्यासाठी खरंच तुमच्या रिव्ह्यूची खूप गरज आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. कारण की मी गेले 1 महिना झाले कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करतेय, पण जो रीच व्हायला पाहिजे त्या लोकांपर्यंत तो रीच होत नाहीये जेवढा मला वाटतं की व्हायला पाहिजे. तर जे काही बघत असतील 10 लोक 5 लोक, तर त्या 10-5 लोकांच्या सुद्धा रिव्ह्यूची मला खूप गरज आहे. तरच मला समजेल की नक्की मी काय चुकतेय, मला अजून काय करायला पाहिजे. तुम्ही जे 4-5 लोक सुद्धा माझा व्हिडिओ बघतात ते सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि खूप म्हणजे प्राऊडची गोष्ट आहे की मी व्हिडिओ अपलोड करते आणि 4 ते 5 लोक त्यांच्या वेळेतला वेळ काढून माझा व्हिडिओ बघतात. तर प्लीज फक्त एका सेकंदाचं काम आहे तुमच्यासाठी की कमेंट करून सांगणे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि मी याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी अजून काय चांगलं करू शकते तर मी तो नक्की करायचा प्रयत्न करेन. हे सर्व मी म्हणजे याच्यासाठी बोलते की म्हणजे आपण एवढी मेहनत करतो, व्हिडिओ बनवतो, एडिटिंग मध्ये एवढा वेळ घालवतो, सगळं करतो, पण आपण नेमकं काय चुकतोय ना हेच समजत नाही. त्याच्यामुळे काय होते, डिमोटिवेट होतो. म्हणजे नाही बनवायला पाहिजे, नाही बघत आहे लोक, कदाचित आवडतच नाहीये, कदाचित मी जो मेकअप करते तो चांगला नाहीये, असले काहीतरी फालतू थॉट्स येतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर एखाद्याचं कमेंट जर आलं किंवा एखाद्याचा लाईक आला, एखादा सबस्क्रायबर वाढला तर थोडीशी हिंमत येते की बाबा चला ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एकाने तरी लाईक केलं, एकाने तरी सबस्क्राईब केलं. त्याच्यामुळे काय होतं, जो नवीन नवीन म्हणजे क्रिएटर बनायचा प्रयत्न करतो त्यासाठी काय होतं, एक हिंमत गेन होते आणि अजून चांगलं करण्याचा प्रयत्न सुद्धा वाढतो करण्यासाठी की बाबा नाही आता आपल्याला करायला पाहिजे. जे काही 4-5 सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी करायला पाहिजे. म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे की 4 लोक बघतायत, 5 लोक बघतायत, 10 लोक बघतायत, 100 लोक बघतायत. म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की बाबा मी गेले 1 महिना झाला कंटिन्यू प्रयत्न करते आणि ते 4-5 लोकांपर्यंत होईना, 100 लोकांपर्यंत का होईना पण ते पोहोचतंय. आणि फक्त मला त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स येत नाही, म्हणजे लाईक येत नाहीये, सबस्क्रायबर येत नाहीये किंवा एखादी कमेंट की बाबा खरंच त्यांना तो व्हिडिओ आवडतो का, त्यांना काय वाटतं माझे व्हिडिओ बघून. म्हणून मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला खरंच नक्की आवडत असतील तर मला फक्त एक कमेंट करून सांगा की बाबा चांगलं आहे, वाईट आहे, जे काही असेल तुमच्या मनामध्ये मला नक्की एक कमेंट मध्ये सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. आणि या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता जे माझं लायनर आहे ना ते एका साइडने मोठं झालेलं, एका साइडने लहान झालेलं. त्याच्यामुळे माझा मूड खूप ऑफ झाला होता, कारण की मी लावायचा एकदम बारीक लावायचा प्रयत्न करत होते पण तो वाढता 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 एवढं मोठं लागून गेलं आयलायनर की एकदमच मूड ऑफ झाला. आणि आयलायनर काढणं आणि परत लावणं म्हणजे डोळ्याचा सत्यानाश करणे. त्याच्यामुळे मी तो जो आयलायनर आहे तो काढला नाही. तर तुम्ही बघू शकता त्याच्यावरती कसं दिसतंय ते. म्हणून डोकं खराब झालेलं होतं फालतूचं. त्याच्यामुळे मी काही जास्त एफर्ट्स घेतले नाही. त्याच्यानंतर मूडच ऑफ झाला. म्हटलं बघू आता हा अपलोड करायचा की नाही करायचा. म्हटलं जाऊ द्या, तसंही काय हे होणार नाहीये. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ अपलोड करते. तर तुम्ही मला नक्की मेकअप कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.